हा इथून कट नका करू. तुम्हाला 3 फुटाची जर हाईट ठेवायची असेल तर 3 फुटापासून कट करा. तुम्हाला 4 फुटाची ठेवायचं असेल 4 फुटापासून कट करा. रोपं ज्या प्रमाणात आहे एकसारखे प्लांटेशन तुम्हाला दिसलं पाहिजे. ओके, या साईजची रोपं आले तुम्हाला 3 फुटावर कट मारला म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक सगळी बाग 3 फुटाची होऊन जाईल. ठीक आहे, बाजूला ऑटोमॅटिक फांद्या फुटते. हे जर मूळ खूपच लांब असलं हे असं वरतं नका ठेवू लावताना. हे मुळाची साईज खाली असली पाहिजे. आताचा खड्डा थोडासा कमी केला आपण, याच्यापेक्षा मोठा खड्डा असला पाहिजे. करताना काय करायचं, जो आपला बलराम नागर आहे, बलराम नागर आहे सगळ्यांना, बलराम नागरला सरळ मार्किंग मारायची. ठीक आहे, एकदा इकडून न्यायची एकदा परत त्याच लाईनला आणायची. एकदा इकडून नेली त्या आली ना भरपूर तुम्हाला खोली भेटते. याच्यामध्ये एक पावड्यानं खड्डा मारला किंवा पाणीनं हे केलं खड्डा केला हा ही बरोबर रोप बसते. हे लावताना फक्त याच्यामध्ये M95चं द्रावण असते किंवा साप नावाचं फंगिसाईड आहे मार्केटमध्ये भेटते. 1 लिटरला 3 ग्राम टाकायचं. त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड येते त्या द्रावणामध्ये बुडवायचं याला. ठीक आहे, आणि आता हे 2 दिवस जरी लागवड नाही केली त्या बुडावर फक्त जसं पोतं होतं ना आपलं त्यावर फक्त ओलं पाणी मारा. या झाडाला काही होत नाही सर, कुछ नाही होता इसको 4 दिन भी नाही काय तो. आणि हे जर असं केलं तुम्ही, आता हे जर पूर्ण प्लांट ठेवलं तर वाऱ्यानं काय होईल, हे खाली तिकड परत वरून सुकत येईल आणि खालून ही ग्रोथ होईल. त्याच्यामुळे याला लावाच्या पहिले एकसारख्या प्रमाणात कट मारणे. कुऱ्हाडीनं कट मारायचा नाही, सिकॅटर असणं. आणि कट मारताना साल निघाली नाही पाहिजे. ठीक आहे, जर थोडी साल निघाली खालून कट मारा, पण त्याला जखम ठेवू नका. ठीक आहे, एवढ्या जर गोष्टी पाळल्या तर तुम्हाला 6 महिन्यामध्ये या पाल्यापासून तुम्हाला किलोनं 500 रुपये असे 100 किलो जरी कोष काढले 50,000 उत्पन्न सर. पहिलं फर्स्ट फसल 50,000 रुपये की निकल सकती है 6 महीने के बाद. एक पानाची या पानापासूनच 1 किलो नाही या पानापासून नाही. त्याच्यापासून जर पाहिलं आपण तर जवळपास 100 DFLचं जर घेतले आपण कीटक जर घेतले 55,000 आणि 1-1.5 ग्रामचा 2 ग्रामचा जर कोष बनवला याला जवळपास 1 क्विंटल माल होऊ शकतो याच्यामध्ये. आणि 1 क्विंटल जर माल झाला तर याला 50,000 रुपये जर रेट असला तर 50,000 रुपयाला एका 6 महिन्यामध्ये पहिलं पीक निघते. दुसरं पीक जे आहे हे फक्त 45 ते 60 दिवसात रिपीट होणार आहे. त्यामुळे सोयाबीन सारखी डोक्यात भूमिका ठेवायची नाही. 60 दिवसामध्ये दुसरं पीक येणार आहे तशी त्याचा काळजी घ्यायची. तुतीला पाणी द्यायचं, खत द्यायचं आणि मॅनेजमेंट व्यवस्थापन चांगलं करायचं. परत अजून अड्या 4,000 विकत आणल्या. आता इथं कपिलेश्वर म्हणून शेतकरी आपण चांगला सोनटक्के कुठलं गाव भेंडेगाव चांगलं एक्सलंट चॉकी सेंटर आहे सर. एकदा व्हिजिट करा सर त्याला. तो या भागातल्या पूर्ण शेतकऱ्याला सक्षम बनवण्याचं काम करत आहे आणि चॉकी उद्योजक म्हणून अडी विकणारा शेतकरी म्हणून निर्माण झाला आहे. कृषी विभागामध्ये आपण जर पाहिलं पारंपरिक पिकामध्ये अड्या मारल्यावर जगतो आपण, परंतु इथं रेशीम उद्योगामध्ये अडी जगवली तर 100% तुम्ही जगल्याशिवाय राहत नाही. आणि इथे जर पाहिलं तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सरांचं काम खूप चांगलं होतं. तोच आपण जर रिप्लिकेट केलं किमान 2,000 एकर एरिया या हिंगोलीमध्ये होऊ शकते, जो आता सध्या 550 एकरपर्यंत पोहोचला आहे. सरांचं खूप तुम्हाला सपोर्ट राहील. पॉझिटिव्हली काम करा. हे गाव भविष्यात रेशीम ग्राम म्हणून समोर आल्याशिवाय राहणार नाही. एकदा सर यांची व्हिजिट रुईला किंवा राहिरीला एकदा पाठवा सर. कृषी विभागामार्फत साहेबांना सांगा आत्मा अंतर्गत एकदा व्हिजिट करून आणा. आम्ही करून घेऊ. एकदा तुम्ही रुई किंवा राहिरी पाहिलं तर तुमच्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार, लक्षात ठेवा. किंवा देव धानोरा म्हणून गाव आहे असे एक बीड जिल्ह्यात सर 1 नंबरचं गाव आहे भारतातला. 1200 एकर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आहेच. पण त्या जिल्ह्यात 2 गावामुळे आज बीडला आपण मार्केट दिलं आहे. त्या 2 गावामुळं. आणि रामनगरचे व्यापारी त्या गावात रूम भाड्यानं घेऊन राहतात. एक काळ असा होता सर, त्या गावातले 500 लोक हमाली करायला जायचे दुसऱ्या गावात काम करायला. आज असं आहे त्या गावात 500 लोक काम करते आहे. आणि त्या गावागावात बिलकुल भांडणं नाही आहे, लक्षात ठेवा. का बरं भांडणं नाही आहे? सगळीकडे स्तुती आहे. त्यानं फवारा मारला तू बंद केला तर हा पण बंद करते, नको भाऊ बंद, तुझं वाया जाईल तर माझं वाया जाईल. आपल्याकडं कसं आहे इथं मुद्दामून काही करतात, तसं नाही आहे. गावागावात सलोखा वाढते. रेशीम उद्योगातून आपल्याला क्रांती करायची आहे. हा उद्योग योजना म्हणून स्वीकारायचा नाही आहे. हा उद्योग तुम्हाला जीवनामध्ये समृद्धी प्राप्त करण्यासाठी करायचा आहे. एवढंच तुम्हाला माननीय जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत आवाहन करतो. आणि आजची लागवड जिल्ह्यातली शुभारंभ झाला. वरचा पाऊस पडला, 100 मिलीमीटर पाऊस झाला तर लागवडीला सुरुवात करा. ज्यांच्याकडे पाणी असेल ड्रीपच्या नळ्या हातरून 2 दिवस ओलीत करा, लागवड करा, काही फरक पडणार नाही. हे झाड काही इमिजिएट सुकत नाही. आता याला काय 3 फुटावर
नाही माती एवढीच आहे बरोबर, एवढीच आहे, फक्त खोली थोडी जास्त पाहिजे. म्हणजे खोली आणखी 1 फूट किंवा नाही ही जी आहे ना एवढी रूप एवढं रूप गेलं. आता कमी नाही गडबड आहे की नाही, खड्डा मोठा पाहिजे केलेला नाहीये. आणि ही लावताना सर जी आहे ना ही गडबड नाही करत, ही मूळ वरता नाही गेली पाहिजे. हे मूळ अशी खरं खड्ड्या खालच्या दिशेला असली पाहिजे बरोबर, अशा दिशेने नसली पाहिजे, हे अशी असली पाहिजे, तेव्हा ते डाऊनवर्ड ग्रोथ किती चांगली होते. नाहीतर काय होते, ही मेन रूट आहे ही वर आहे ना, ऍडव्हान्टेज रूट तेवढी वाढणार नाहीये, त्याच्यामुळे तो झाड वाढत करणे. एक तर याला काय करायचं, नाही झालं ते कट करून टाकायचं, पण हे डाऊनवर्ड साईडला असले पाहिजे. त्यामुळे ही प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची. 2 वेळा मारायचं, एकदा इकडून न्यायचं परत त्या आमचे पांगरीचे 6 फुटचे ठेस सर, पूर्ण आता द्यायला पाणी फुटले सर. लागवड झालेली आहे सर. दाखवा एखादा फोटो साहेबांना. वावर ऑर्डर बी घेतली ती सर, नाही मागल्या पावसाच्या अगोदर केलेली. एक महिना झाले असतील, तर माझे 6 शेतकरी आहेत सर, ते माझे पूर्ण झालेले. नाही पहिला गोटा आहे आपल्याला करावं लागते बाजूला, आता करावं लागणार. आणि हा गोटा जो आहे ना ही रस्त्याजवळ नाही करायचं, लक्षात ठेवा. रस्त्याजवळ करू नका, तिकडं करा. कारण एखादा कसं आहे, लोकांचं चांगलं होत असलं ना लगेच दुसऱ्याचं पोट दुखायला लागतं. ठीक आहे, नाही लक्षात ठेवा. हे अनुभव सांगतो मी तुम्हाला. एका शेतकऱ्याचा सेट पेटून दिलं सर गावकऱ्यांनी, पोस्ट तयार झाला, उद्या हार्वेस्टिंग करा, तर रात्रीच्या वेळेस पेटवून टाकला. काही गावातलं पॉलिटिक्स, त्यामुळे असं चुकून इथं नाही करायचं, तिकडं करायचं. रस्त्याने येतं जाता गाडी टाकून देईल, काही नाही काही सांगता येत नाही, काही सांगता येत नाही. 3 फूट हे रोप मोठं असल्यामुळे, हे रोप जर लहान असलं, आपण काय म्हणलं असतं याला, हे जे हिरवपणा दिसते इथून कट नाही मारायचा याला. हा जो पिवळेपणा दिसते इथपर्यंत आपण कट मारू शकतो याला. कट म्हणजे पूर्ण असं कट, इथून कट करून टाका त्याला. हे पानं सुद्धा असे कट करून टाकायचे. सर आणखीन लहान केलं तर जमत नाही का? नाही, तुम्हाला ठरवायचं आहे 2 फुटावरून करायचा का 3 फुटावरून 2 करायचा. फुटावरून जमल ना? 2 फुटावरून जमते ना. म्हणजे काय वजनाने एक काडी वाकणार झाली, नाही वाकणार, नाही वाकणार. काडी वाकणार, हे फांदी पण ठेवायची नाही, लक्षात ठेवा. त्या कटरनं ही फांदी पण ठेवायची नाही, ही फांदी पण ठेवायची नाही. ही फांदी पण प्रत्येक झाड लावल्यानंतर या पद्धतीने दाबायचं, लक्षात ठेवा. बाईनं नाही का ढकलले मधून चालली समोर, परत ते मूड सळल्याशिवाय राहणार नाही, बुरशी लागते त्याला. म्हणून ही अशा पद्धतीनं, हे अपारंपरिक पीक आहे, अशा पद्धतीने लागवड आपण केली नाही हे लक्षात ठेवा. म्हणून जे आज सांगतोय ह्या सूचना बरोबर रिपीट करायच्या, चूक होऊ द्यायची नाही. नागराचा तास डबल जर बस बिलकुल बरोबर लागतील. घर बी बसते, मधात जर हार्वेस्टिंग करताना